बीदर लोकसभा क्षेत्र से कांग्रेस का टिकट डॉक्टर मोहम्मद अयाज खान को देने की मांग विभिन्न संघ संगठनों के प्रमुखों ने की। इस संबंध में आज शहर के पत्रिका भवन में विभिन्न संघ संगठनों के प्रमुखों, जिसमें चंद्रकांत निरोटे, राजकुमार गुनेली, येसुदास, जयराम दोडीमनी, वहीद लखन और संदीप एस कुमार सहित अन्य एक पत्रिका सम्मेलन का आयोजन कर बात करते हुए उन्होंने मांग की कि बीदर लोकसभा क्षेत्र से कांग्रेस अल्पसंख्यक में डॉक्टर मोहम्मद अयाज खान को टिकट देना चाहिए। कैमरामैन पपुराज का कवरेज। जय भीम, जय भारत। आज की ये जो प्रेस मीट बुलाई गई है, इसका मेन मकसद ये है कि बीदर ही नहीं बल्कि पूरे भारत देश के हालात को देखकर जो है ना, इस बार जो पार्लियामेंट इलेक्शन होने जा रहा है, जिसके लिए एमपी कैंडिडेट्स अपने अपने भागदौड़ लगाए हुए हैं, इस हालात को देखते हुए हम लोगों ने, ऑल समाज के लोगों ने मिलकर जो है ना एक प्रेस मीट बुलाने का एक इरादा कर जो है ना हम लोग प्रेस मीट बुलाए हैं। लिहाजा अगर आज के हालात को देखते हुए जो फ़िरका परस्त ताकतें जो आज देश में, हमारे भारत देश में जो माहौल पैदा हुआ है, इस माहौल को जो फ़िरका परस्ती का जो माहौल बनाकर जो है ना देश में तमाम के तमाम जातों को जो है ना परेशान किया जा रहा है, इसको देखते हुए हमारे सामने इतना अच्छा और हसीन मौका है जो पार्लियामेंट इलेक्शन है। पार्लियामेंट इलेक्शन का मतलब ये है कि पार्लियामेंट में जाने के बाद ही मालूम होता है कि पार्लियामेंट के अंदर क्या क्या रूल्स आते हैं, क्या क्या नहीं, वो सब जब जाके उसको जांच कर जो है ना उसको मंजर आम पे लाया जाता है। अब ये फ़िरका परस्त पार्टी जो है बीजेपी, ये बीजेपी ना अपोजिशन को नहीं समझ रही, ना कोई अपोजिशन कैंडिडेट को समझ रही, किसी को नहीं समझते हुए ओन अपने डिक्टेटरशिप जैसा माहौल बनाकर जो है ना काम कर रही है। इसको देखते हुए हमको ये चाहिए कि आने वाले दिनों में जो अप्रैल के महीने में हो या मार्च के महीने में हो, मई के महीने में कभी भी हो सकता है, इलेक्शन की डेट डिक्लेयर भी हो सकती है। इस दौरान अगर हमारे लिए, देखिए पूरे देश में, भारत में हमारे आज जो है ना 52 इयर्स पहले एक माइनॉरिटी मुस्लिम कैंडिडेट लोकसभा ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನಪ್ರಿಯ ನಾಯಕರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಯಾಜ್ ಖಾನ್ ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ನೀಡಬೇಕಂತ ಮೊದಲು ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ನಿನ್ನೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಎ.ಐ.ಸಿ. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಕೂಡ ಟಿಕೆಟ್ ನೀಡಿದ್ದೇವೆ। ಹಾಗೂ ನಾವು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಯುವ ಸೇನೆ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸಮಿತಿಯಿಂದ ಇವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ನೀಡಿದ್ರೆ ನಾವು ಇವ್ರ ಪರವಾಗಿ ಏನಾದರೂ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಈ ಪತ್ರಿಕಾ ಗೋಷ್ಠಿ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತೀನಿ ಬಂಧುಗಳೇ। ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಗುನ್ನಳ್ಳಿ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಯುವ ಸೇನೆ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಮುಖಂಡನಾಗಿದ್ದೇನೆ। ಅಯಾಜ್ ಖಾನ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರೆ ಭಾಳ ವಿನ್ನಿಂಗ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವರು। ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಮೈನಾರಿಟಿ ಟಿಕೆಟ್ ಯಾರೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಈ ಬೀದರಿಂದ ಮೈನಾರಿಟಿ ಟಿಕೆಟು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್, ಮುಸ್ಲಿಂ, ಜೈನರು, ಬುದ್ಧರು ಇವರೆಲ್ಲ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಾಗಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ MD ಅಯಾಜ್ ಖಾನ್ ಅವರಿಗೆ ಈ ಸಲ MP ಟಿಕೆಟ್ ಅವರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಯಾರೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಈ ಸಲ ಕೊಡೇಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭದ್ರ ವೋಟರ್ಸ್ ಆಗಿದ್ದೆವು, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇವರೆಲ್ಲ ನಾವು ಭದ್ರ ವೋಟರ್ಸ್ ಆಗಿದ್ದೆವು, ನಾವು ಓಟ್ ಹಾಕೋತಾನೆ ಬಂದಿದ್ದೆವು। ಈ ಸಲ ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ದರಿಗೆ ಕೊಡೋದು, ಮುಸ್ಲಿಮ್ದರ ಕೊಡಲೇಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಭಾಳ ಕಡೆಗಣಿಸ್ಲತ್ತಾರ। ಈ ಸಲ ಕೂಡಲೇ ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಬೇಕು। ನಮ್ಮದು ಕ್ರೈಸ್ತ ಮುಖಂಡರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತೇವೆ। ಯೇಸುದಾಸ್ ಆಡೋದ್ರಿ ಸರ್। ನಾನು ಹಿತೈಷಿಗಳಾದಂಥ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರಿಗೆ ನನ್ನ ವಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯು ಭಾಳ ಇತಿಹಾಸವುಳ್ಳ ಪಾರ್ಟಿಯಾಗಿರ್ತದೆ। ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು 40 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಮೈನಾರಿಟಿ ಮತ್ತು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್, ಜೈನ್, ಸಿಖ್ ಮತ್ತು ಬೌದ್ಧಿಸ್ಟು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಈ ಒಂದು MP ಟಿಕೆಟು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಆದರೂ ಕೂಡ ಈಗ 2024